असल्याची माहिती मिळते। दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस हेही मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। भाजप आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या दालनातली भाजपचे आमदार सुरेश धस यांची दृश्य आपण पाहतोय। सुरेश धस मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। भाजप आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। आजच अधिवेशनाला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। हे विधान भवनातलं मुख्यमंत्र्यांचं दालन। सुरेश धस हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। एकीकडे विरोधक मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आक्रमक असतानाच आता भाजप आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। कोणत्या मुद्द्यावर भेट घेत आहेत याकडे लक्ष अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडनं। विनायक, भेट नेमकी कोणत्या मुद्द्यावर? श्रुती, भाजप आमदार सुरेश धस जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला या ठिकाणी आलेले आहेत। प्राथमिक मतदारसंघातल्या कामानिमित्त भेट आहे अशी माहिती सध्या मिळते, परंतु ते नेहमीच वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते बीड हत्या प्रकरणामध्ये मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे साहजिकच त्याच प्रकरणातली काय मागणी आमदार सुरेश धस जे आहे ते काही करतात का हे बघावं लागेल। परंतु आपण जर पाहिलं तर जाताना त्यांना विचारणा केली असं त्यांनी म्हटलं। प्राथमिक साधी भेट आहे असं त्यांनी जे आहे ते उत्तर दिले, परंतु वेगळी कुठली मागणी आमदार सुरेश धस जे आहे ते करतात हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोतच। ही आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची घडामोड आपण सांगूया। सुरेश धस मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांना विचारलं असता मतदारसंघातल्या काही प्रश्नांसंदर्भात, विकास कामांसंदर्भात भेट असल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र सुरेश धस सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचले आहेत, त्यावेळेसची ही दृश्य। दुसरीकडे वरुण सरदेसाई सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात प्रवेश करतानाची दृश्य काही वेळापूर्वी आपण पाहिलेली होती। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे। घडामोडींना वेग आलेला आहे। राज्यपालांचं अभिभाषण पार पडलेलं आहे। त्यानंतर शोकप्रस्ताव सादर करण्यात आले होते दोन्ही सभागृहांमध्ये। आणि आजच्या दिवसाचं कामकाज जे आहे ते इतक्यापुरतंच मर्यादित असतं। पहिल्या दिवसाचं कामकाज जे अधिवेशनाचं असतं, मात्र आता उद्यापासून खऱ्या अर्थानं अधिवेशनाला, सभागृहातल्या कामकाजाला सुरुवात होणार आहे।